लुईस बिंदू संरचना अर्थात लुईस डॉट स्ट्रक्चर. अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजेच शेअरिंग झालं की सहसंयुज बंध तयार होतो. हे तुम्ही पाहिलं. प्रत्येक वेळी त्याची अशी आकृती काढणं खूप कठीण आहे. म्हणूनच रसायनशास्त्रज्ञ लुईस यांनी एक पद्धत सुचवली. केवळ बाह्य कक्षेतील इलेक्ट्रॉन दाखवायचे आणि ते सुद्धा बिंदू म्हणजेच डॉट स्वरूपात. यालाच लुईस बिंदू संरचना किंवा ठिपका संरचना म्हणतात, म्हणजेच इंग्लिशमध्ये लुईस डॉट स्ट्रक्चर. एखाद्या बंधामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे या रचनेमुळे पटकन समजतं. पण किती बिंदू काढायचे आणि कुठे, यासाठी बाह्य कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या शोधा, म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ते कसं करायचं? मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची मदत घ्या. आवर्त सारणीतील स्तंभांना म्हणजेच आवर्ताला अशा प्रकारे क्रमांक द्या. पहिल्या स्तंभाला 1, नंतर 2. मधल्या भागातील संक्रमणी मूलद्रव्य म्हणजेच ट्रान्झिशन एलिमेंट्स सध्या विचारात घेऊ नका. मग 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे क्रमांक द्या. हे क्रमांक त्या प्रत्येक स्तंभातील मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतात. आता काही उदाहरणं पाहू. हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. लुईस बिंदू संरचनेच्या मदतीने हे कसं दाखवायचं? त्या अणूमध्ये किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत ते पहा. ते कसं पाहायचं? आवर्त सारणीच्या मदतीने. H म्हणजे हायड्रोजनचं स्थान या आवर्तामध्ये आहे, त्यामुळे त्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या आहे 1. कार्बनमध्ये आहेत 4, नायट्रोजनमध्ये 5 आणि ऑक्सिजनमध्ये 6. लुईस बिंदू संरचनेच्या मदतीने ते असं दाखवतात. H मध्ये 1 संयुजा इलेक्ट्रॉन आहे म्हणून 1 डॉट. C मध्ये 4 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे चारही बाजूला 1 1 असे 4 डॉट्स. N मध्ये 5 संयुजा इलेक्ट्रॉन, ते असे दाखवतात. O मध्ये 6, ते असे दाखवतात. उजव्या, डाव्या, वर, खाली या 4 पैकी कोणत्याही बाजूला हे डॉट्स दाखवता येतात. पण लक्षात ठेवा, कोणत्याही बाजूला 2 पेक्षा जास्त डॉट्स नसतात आणि एकूण डॉट्सची संख्या तेवढीच असली पाहिजे जितके संयुजा इलेक्ट्रॉन असतील. म्हणजेच यांची लुईस बिंदू संरचनेप्रमाणे अशीही मांडणी करता येते. अणू एकमेकांशी जोडले जातात, म्हणजेच त्यांच्यात बंध तयार होतात. त्यावेळी लुईस बिंदू संरचनेच्या मदतीने ती रचना कशी दाखवली जाते ते पाहू. समजा हायड्रोजनचे 2 अणू आहेत आणि त्यांना एकत्र आणून H2 म्हणजेच हायड्रोजनचा रेणू तयार करायचा आहे. हायड्रोजनच्या लुईस बिंदू संरचनेमधला प्रत्येक डॉट हे दाखवतो की हायड्रोजनमध्ये 1 संयुजा इलेक्ट्रॉन आहे. स्थिरतेसाठी प्रत्येक हायड्रोजन अणूच्या बाह्य कक्षेमध्ये एकूण 2 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. द्विक नियम आणि अष्टक नियम आठवतोय ना? हायड्रोजनचे हे 2 अणू अशा प्रकारे प्रत्येकी एका इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात. भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनची जोडी एका रेषेच्या मदतीने दाखवली जाते. लक्षात ठेवा, एक रेष म्हणजे इलेक्ट्रॉनची एक जोडी, म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन. या 2 अणूंमध्ये एकेरी सहसंयुज बंध तयार होतो आणि H2 रेणू तयार होतो. हे समीकरणाच्या रूपातही दाखवता येतं. आता O2 म्हणजे ऑक्सिजनच्या रेणूचं उदाहरण पाहू. दोन्ही अणूंमध्ये 6 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत, परंतु स्थिरतेसाठी 8 इलेक्ट्रॉन आवश्यक आहेत. यांनी इलेक्ट्रॉनच्या फक्त एक जोडीची भागीदारी केली तर दोघांकडे 7 इलेक्ट्रॉन होतील. त्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉनच्या आणखी एका जोडीची भागीदारी करावी लागेल. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या एकूण 2 जोड्या, 4 इलेक्ट्रॉन. यामुळे दुहेरी सहसंयुज बंध तयार होतो. इतर इलेक्ट्रॉन तसेच राहतात, ते बंधामध्ये समाविष्ट नसतात. आता तुम्ही नायट्रोजनच्या रेणूचे म्हणजेच N2 चे बंध दाखवू शकाल का?
हा व्हिडिओ इथे थोड्या वेळासाठी थांबवा. तुम्ही देखील याच प्रकारे त्यांची रचना दाखवली का? नायट्रोजनचे दोन्ही अणू इलेक्ट्रॉनच्या 3 जोड्यांची भागीदारी करतात. तिहेरी सहसंयुज बंध आणि N2 हा वायू तयार होतो. आता आपण H2O चं उदाहरण पाहू. ऑक्सिजनचा अणू मध्यभागी ठेवा. एक हायड्रोजन या बाजूला, दुसरा त्या बाजूला. H ला एकूण 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे आणि O ला 8. हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणू प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात. अशा प्रकारे हायड्रोजनच्या दोन्ही अणूंना प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन मिळतात आणि ऑक्सिजनच्या अणूला मिळतात 8. भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनची जोडी एका रेषेने दाखवली जाते. त्यामुळे H2O ची रचना लुईस बिंदू संरचनेच्या मदतीने अशी दिसते. आता तुमच्यासाठी एक काम. CO2 ही रचना पहा आणि सांगा कोणता रेणू तयार झाला आणि कोणी किती इलेक्ट्रॉनची भागीदारी केली.